तर बऱ्याचशा वेळेस ती बैठक राज्यकारिणीची असते आणि त्या बैठकीतला जो विषय असावा राज्यकारिणीचा, तर माझ्या मते आजचे ते दोन विषय, संघटनात्मक बांधणी आणि संघटनात्मक विषयावर चर्चा. पण परिस्थिती अशी होत होती का ज्यावेळेस आपण संघटनेची बैठक घेतो त्यावेळेस आपण कुठंतरी तालुक्याची किंवा जिल्ह्याची बैठक असल्यासारखी आपल्या समस्या सांगत होतो. समस्या काय? पगार असेल, ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल, राजमान भत्ता असेल, हे होतं ते होतं. पण आज कुठंतरी चर्चा करताना विकास भाऊनं मागाशी मुद्दा मांडला आणि एक अतिशय आनंद झाला. विकास भाऊच्या आतापर्यंत संघटनेच्या जे निधीसाठी बोलत होते ते आज बऱ्याचशा जणी 4-6 जणांच्या प्रतिनिधीच्या तोंडून स्वतः आलं का राज्यासाठी निधी जमा. अतिशय महत्वाचा विषय म्हणजे आज कुठेतरी जाणीव व्हायला लागली. भरत भाऊना अतिशय मगाशी ऐकलं मी, एकदम मुद्दे सुद्धा अहवाल मांडला. तसंच आमच्या अहिल्यानगर जिल्ह्याने भाऊच्या उपस्थितीत आम्ही 2024 साल संपल्याच्या नंतर 12 जानेवारीला जिल्हा कार्यकारिणीची मीटिंग घेतली आणि भाऊच्या उपस्थितीत आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील 1011 सभासद नोंदणी केली आणि त्या सभासद नोंदणीपैकी त्यावेळेस आम्ही 700 सभासदांचे 300 रुपये प्रमाणे 2,10,000 कार्यकारिणीचे खाते जमा केले. आणि उर्वरित जे राहिले तर आमचे अजून काही तालुक्याकडून काही पैसे येणं बाकी आहे, ते बी तुम्हाला आम्ही समजा 8-15 दिवसात उरलेले जे पैसे असतील ते बी राज्य कार्यकारिणीला जमा करणार आहे. आणि तेवढे जसे 1000 थोडक्यात आम्ही भाऊला म्हटलं 11 वर्ष सोडून द्या, 1000चे तुम्हाला आम्ही देतो, म्हणजे 3 लाख राज्याला देतोय, 3 लाख आमच्याकडे जिल्ह्याला पण शिल्लक राहते. म्हणजे काय झालं, इथून मागे आम्ही बऱ्याचशा वेळेस भाऊ टार्गेट आम्हाला 1000चं देत होते पण कधी आमच्या जे झालं नाही. पण ज्यावेळेस आपल्या राज्य अध्यक्ष साहेबांच्या माध्यमातून आपला 19 महिन्याचा एरियस मंजूर झाला आणि भाऊ एक जोमाने काम करायला सुरुवात झाली, कर्मचाऱ्याला केलेल्या कामाची माहिती दिली आणि त्याच्यानंतर आमच्या तालुक्यात जे टार्गेट होतं 1000चं ते सहजासहजी पूर्ण झालं, सहजासहजी झालं. आणि आता ते त्याच्यापेक्षा जास्त टार्गेट भाऊनं सांगितलं यावर्षी तुमचं 1,500 झालं पाहिजे. निश्चितच भाऊ आमचं नियोजन असं आहे, ज्यावेळेस आता आमच्या जिल्ह्याला 10 महिन्याचा उर्वरित भारताची रक्कम जमा झाली ती पंचायत समितीला पण वर्ग झाली. निश्चितच आमच्या प्रयत्नातून किंवा आमच्या सगळ्या टीमच्या माध्यमातून 30 एप्रिलच्या आत आमच्या कर्मचाऱ्याच्या खात्यावर पण निश्चितच 100% जमा होईल. 100% जमा आम्हाला त्याची खात्री आहे. कारण मी छाती ठोकपणे सांगू शकतो का निधीच्या किंवा पगाराच्या बाबतीत आमचा अहिल्यानगर जिल्हा राज्यात तरी प्रथम क्रमांकावर आहे. प्रथम क्रमांकावर आहे. आमचं फेब्रुवारीचे वेतन आमचं 20 मार्चला जमा झाले, 20-25 मार्चपर्यंत सगळ्या तालुक्याच्या कर्मचाऱ्याच्या खात्यावर जमा झाले, कुठलाही पेंडिंग राहत. पण आज परिस्थिती अशी झाली आपण संघटनेकडून अपेक्षा करतोय. मी भाऊच्या माध्यमातून काम करण्याची संधी भाऊनं मला दिली, वेळोवेळी भाऊच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय. पण आज कुठेतरी एक जाणीव व्हायला लागली आपण संघटनेशी काम करीत असताना किती प्रामाणिकपणे काम करतो. आणि आज खऱ्या अर्थाने भाऊ मला वाटतं कुठेतरी एक प्रशिक्षण म्हणा किंवा चांगला मेळावा घेऊन आज आपल्या पदाधिकाऱ्याला प्रथम संघटना समजून सांगण्याची वेळ आज तयार झालेली. आज कशी परिस्थिती संघटना समजून सांगण्याची वेळ आज तयार झाली. संघटनेने काय केलं आपण बोर्डर सगळे बघितलं असं 22 डिसेंबर 1998ला संघटनेची स्थापना झाली. संघटनेला 26 वर्षे पूर्ण होऊन गेले पण आजही आपल्याला संघटना कळली नाही. संघटना आजही कळली नाही. ज्यावेळेस आपण संघटनेत काम करतो त्यावेळेस कुठंतरी तळमळली आणि आपल्या नसा रक्तात संघटना भिडली तरच त्या संघटनेचं प्रामाणिकपणे आपण काम करू शकतो. नाहीतर कुठंतरी रुसवा भोगवा आला, कुठंतरी मान सन्मान आला, पदाचा आला तर आपण कुठंतरी वेगळी दुसरीकडे फरकाटल्या जातो. आज किती आपण बघता राज्यात विषय येतो यांनी असं केलं त्यांनी तसं केलं. निश्चितच काय केलं असेल ते केलं असेल पण ज्यावेळेस आम्हाला फोन येते प्रथम त्यांची काय चुकी झाली किंवा काय झालं हे समजून सांगण्याचं आपण आपल्या निर्णयाच्या आणि मताशी ठाम राहून ते सांगण्याची हिंमत आली आपण दाखवली पाहिजे. आपण दाखवली पाहिजे पहिल्यांदा तर तुम्ही जर निर्णय घेतला हा कुठंतरी चुकीचा आहे, कुठंतरी चुकीचा आहे. काय चुकीचं आहे मला सांगा. आज संघटना काम करते आपण सगळे बघतो, पुढे संघटना कमी पडली. आज मला वाटतं जुलैपासून ऑफलाईन वेतन झाल्यापासून प्रत्येक कर्मचाऱ्याला असं पदाधिकाऱ्याला असं कुठंतरी संघटना आता आठवायला लागली. आता आठवायला लागली. नाही तर जोपर्यंत ऑनलाईन वेतन होत होतं तोपर्यंत संघटना होता शासन करते आणि शासन आम्हाला पगार देते, कोणालाच जाणीव राहिली होती. पण आज घडोघडी प्रत्येक पंचायत समितीला असेल जिल्हा परिषद असेल जेव्हा 4-4 चक्रा मारायची वेळ यायला लागली तेव्हा आज कुठेतरी संघटनेची जाणीव व्हायला लागली. आज प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आणि पगार एक सुरू झालाय भाऊ काही करा पण एप्रिल पासून तरी पगार ऑनलाईन करा, एप्रिल पासून तरी पगार ऑनलाईन करा. मग ते ऑनलाईन करण्यासाठी एका चक्रात भाऊना फोन केला किंवा पंची भाऊ सांगितले होतंय का ऑनलाईन, नाही होत ना.
त्यासाठी 10 चक्र मारावं लागले असत्या, भाऊच्या किती चक्र झाल्या असत्या, बच्ची भाऊला किती भेटले असते, नवले साहेबांना किती भेटले असते. ते संघटनेला आम्ही जर आज 4 पदाधिकारी भाऊ मिटिंग लावलं तर आम्हाला 10,000 रुपये खर्चाला पुरत देईल. मग संघटना कशावर चालणार आहे? कशावर चालणार आहे? आज सहज एखादा पदाधिकारी एखादा कोणतरी बोलून जातो का वसुलीचा आठ रद्द झाल्याशिवाय संघटनेला वर्गणी द्यायची नाही, आम्ही द्यायची नाही. हे कितपत योग्य आहे? कितपत योग्य आहे मला सांगा. जर असंच आमच्या तालुक्यातले माणसं म्हणले तर आम्ही इथे परत येऊ शकतो, आम्ही नगरला जाऊ शकतो, तालुक्याला जाऊ शकतो. मग काम करीन कोण? घर जाळून कोळशाचे धंदे मला तरी वाटत नाही कोणी करते. जमा झालेले पैसे अजून करीत नाही तर पदर जाळून तो कोणीच करणार नाही. त्याच्यामुळे आज संघटना आपल्या रक्तात भिनली पाहिजे आणि आपण तन मन धनाने संघटना कशा पद्धतीने काम करते. जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी मला वाटतं तुम्ही तालुका पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव असते त्यांचं अगोदर प्रशिक्षण घ्या, भाऊला बोला, राज्याचे पदाधिकारी बोला आणि प्रथम तर त्यांना संघटना सांगतो. ही वेळ आज आलेली, ही वेळ आज आलेली आहे. तर कोणीतरी फोन करतोय आणि आपण त्याच्याकडे कुठेतरी दुर्लक्षित होतोय आणि आपलं मन विचलित होतंय. अरे ते म्हणतो तेच खरं आहे का, हा म्हणतो हाच खरं आहे का. म्हणजे आपली मानसिकता आपले विचार परिपक्व त्याला कोणतरी कमकुवत होणं आज होऊ राहिले तिकडं थांबणं गरजेचं आहे. आज सुधारित किमान वेतन असेल, आज आपली परिस्थिती अशी झाली, आपलं किमान वेतनाचा कामगार विभागाने अधिसूचना काढली 10 ऑगस्ट 2020 ला. शासन निर्णय निघाला 22 जून 2022 ला, बरोबर आहे. लागू झालं 1 एप्रिल 2022 पासून. मागच्या 2 महिन्यात फरक भेटला, मध्ये 19 महिने राहिले. त्याचं संघटनेच्या माध्यमातून संतोष भाऊ असते नेहमी असं सगळ्यांनी कसा पाठपुरावा केला, कसं आपल्या पदरात पडलं हे आपण बघितलं. पण ज्या वेळेस आपल्या पदरात पडलं त्याच्यानंतर कुठंतरी कोरोना संपल्याच्या नंतर अंगणवाडी सेविकेचं मानधन वाढलं असेल, आशा स्वयंसेवकाचं मानधन वाढलं असेल. पण आपली परिस्थिती अशी, आपण कायदा काय किंवा किती